नुसता विकास निधी काय चाटायचा विकास निधी? नुसता प्रेम नाहीये. आम्हाला हरामाचा एक सुद्धा पैसा नकोय. ज्याला हरामाचा पैसा पाहिजे होता तो तिकडे गेलेला आहे, तो गद्दार झालेला आहे. पण इकडे माझ्या कष्टाचा पैसा, कष्ट करून कमावणारा पैसा कमावणारा माझा शेतकरी आणि सारासुरा शिवसैनिक बसलेला आहे. आणि मला आठवतंय, मी या गद्दाराच्याच सभेला आलो होतो. सभा तुडुंब होती, तुम्हीच सगळी लोक होतात. आणि सभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी, कैलास तू होतास तेव्हा, प्रवीण स्वामी तुम्ही पण असाल, एक साधा शेतकरी एक बटवा घेऊन आला आणि मला म्हणाला की साहेब माझ्या हस्ते एक मला निधी द्यायचा आहे. त्यालाच आता विचार करा, समोरनं पैशाचा पाऊस पडत होता, आता बाहेर पाऊस पडतोय, तसा पैशाचा पाऊस. शिवसेनेला हरवण्यासाठी यांच्याकडे माणसं नाही आहेत, पैसा अमाप आहे. जरा थांबा, नाही तर तुम्ही बोला नाही तर मी बोलतो. जरा थांबा जरा. पैशाचा पाऊस पडत असताना एक शेतकरी त्याच्या कष्टाचे काय पैसे असतील त्याच्यामध्ये, ते पैसे त्याला देत होता. म्हणजे केवढं प्रेम होतं त्या एकेका पैशाला. यांच्या हजार हजार कोटीची किंमत होती. शेतकऱ्याच्या कष्टाचा 1 रुपया म्हणजे गद्दारांच्या 1000 कोटीपेक्षा जास्त पैशाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पैशाला आहे. आणि मग भाषण काय देत होता, माझा मोबाईल नंबर घ्या. अरे मी स्वतः नंतर फोन केला, मग मी कैलासला फोन केला. अरे मी नंबर फिरवतोय, फोनच उचलत नाहीये, करायचं काय? आणि मग त्यांचंच भाषण आहे. ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता? सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता? मग आता मला सांगा, 400 वर्ष झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? मला असं वाटलेलं की खरंच मला अभिमान होता. जसं काल मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊतने त्याचंही बारसं करून टाकले. बंडूचं नाव त्यांनी ठेवलंय, काय ठेवायचं ते. तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता. तसंच चित्र इकडे होतं, एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता. आणि सगळ्या या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हटलं रे 2 वाघ आहेत माझे. पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता, हे आत्ता मला कळतंय. आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एकेकांची प्रकरणं जी कानावर येत आहेत, अंगावरती काटा येतो. बापरे, आपण कोणाला पोचलो होतं? कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं? खरंच माहिती नव्हतं. कारण हे आत्ताची जी काय प्रकरणं मला कळतायत, त्या समारांचे कुटुंब इकडे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक एक प्रकरणं ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा? आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती.